खाते वाटपानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आज सुरू झाली आहे। मंत्रिमंडळ बैठकीसाठी धनंजय मुंडेही दाखल झालेत। बीड प्रकरणानंतर वादात अडकलेले धनंजय मुंडे सध्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। बीड प्रकरणावरती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होण्याची खूप मोठी शक्यता आहे। तसंच सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एसटीची दरवाढ होणार का या संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वाचा निर्णय आज होऊ शकतो। बीड प्रकरणाचे पडसाद सातत्याने राजकीय पटलांवरती सुद्धा पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला विधानसभेमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले होते, आता मंत्रिमंडळावरती उमटतायत का हे आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, बैठक सुरू झालेली आहे, धनंजय मुंडे सुद्धा पोहोचलेले आहेत। आज महत्त्वाचे विषय आहेत, पण त्याचबरोबर बीड प्रकरणावरती सुद्धा चर्चा होईल असं वाटतंय, काय अपडेट आहे? कालच यासाठी या संपूर्ण प्रकरणी नेमण्यात आलेली आहे। दुसऱ्या दिवशी आज कॅबिनेटची बैठक पार पडते। नुकतेच मंत्रालयामध्ये रश्मी शुक्ला आणि देवेन भारती हे दोन महत्त्वाचे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर सातत्यानं धनंजय मुंडेंना असं म्हटलं होतं की या संपूर्ण प्रकरणी जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी भूमिका आहे। त्यामुळं आज धनंजय मुंडे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते होते त्यांना एक गंभीर आरोप केलेला आहे। आकाचा आका कदाचित आकाचा खून करू शकतो अशा पद्धतीचा तो गंभीर आरोप आहे। म्हणजेच वाल्मिक कराड यांचा खून होऊ शकतो धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा, असा कुठेतरी त्यांचा एक त्यामधला बोलण्याचा एक टोन होता। त्यामुळं आज या बैठकीनंतर धनंजय मुंडे काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। किंबहुना मस्साजोग प्रकरण जे आहे ते राज्यात प्रचंड प्रमाणात विरोधक या संपूर्ण प्रकरणावर सरकारवर टीका करतायत। त्यामुळे मुख्यमंत्री आजच्या या बैठकीत काही महत्त्वाचं या संदर्भात बोलतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी बाब अशी आहे की आज काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं सर्वच विभागांचा आढावा घेतला आणि आगामी 100 दिवसांचा रोडमॅप काय असावा या संदर्भामध्ये सचिवांसोबत चर्चा केलेली आहे। आज सर्व मंत्री त्या विभागाचे या ठिकाणी असणार आहेत, त्यांच्यासोबत देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल आणि पुढील 100 दिवसांचा आराखडा नेमका आपल्या सरकारचा कसा असावा या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळणार आहेत। ज्यावेळेस सर्व मंत्र्यांना शपथ घेतली त्यानंतर अशी एकत्रितरित्या मोठी कॅबिनेट जी आहे ती झाली नव्हती। त्यामुळे आजची कॅबिनेट जी आहे ती बोलवण्यात आली आणि या बैठकीनंतर आज कॅबिनेट बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दोन महत्त्वाचे विषय असतील, धनंजय मुंडे काय बोलतायत आणि दुसरा महत्त्वाचा विषय की पुढच्या 100 दिवसांचा आराखडा सरकारनं कशा पद्धतीचा तयार केलाय, सर्व मंत्र्यांना काय सूचना दिल्यात। पूर्वी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण दृश्य पाहतोय, मंत्री गुलाबराव पाटील हे पोहोचलेले आहेत। भरत गोगावले हे सुद्धा या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। खातेवाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही पहिलीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।